फायनान्शियल अकाउंटिंग विथ बेसिक टॅली ERP9 या कोर्समधील सेशन नंबर 11 मध्ये आपलं स्वागत। आजच्या या सेशनमध्ये आपण टॅली ERP9 मध्ये इन्व्हेंटरी मास्टर्स याविषयी माहिती घेणार आहोत। या सेशनमध्ये आपण स्टॉक ग्रुप्स, स्टॉक कॅटेगरीज, स्टॉक आयटम्स, मल्टिपल गोडाउन्स, युनिट्स ऑफ मेजरमेंट्स याविषयी माहिती डिस्कस करणार आहोत। त्यासाठी आज आपण सर्वात प्रथम टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर ओपन करूया। पुन्हा एकदा आपण टॅली ERP9 या सॉफ्टवेअरमधील रिलीज 1.1 हे ओल्ड व्हर्जन आपण ओपन करतोय। या टॅली सॉफ्टवेअरमध्ये आज आपण एक नवीन कंपनी क्रिएट करणार आहोत। कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूमध्ये आपण क्लिक करूया आणि त्यानंतर क्रिएट कंपनी या ऑप्शनचा वापर करून आपण एक नवीन कंपनी क्रिएट करणार आहोत। कंपनीचं नाव टाईप करा। आवश्यकतेप्रमाणे कंपनीचा ॲड्रेस तुम्ही टाईप करा। स्टॅच्युटरी कॉम्प्लायन्स फॉर स्टेट, त्याचबरोबर पिनकोड, टेलिफोन नंबर, ईमेल ॲड्रेस, आवश्यकतेप्रमाणे सर्व डिटेल्स कंपनी क्रिएशनच्या स्क्रीनमध्ये तुम्ही टाईप करू शकता। या ठिकाणी कंपनी क्रिएट करत असताना टॅलीमध्ये दोन प्रकार उपलब्ध आहेत, अकाउंट्स ओनली आणि अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी। तुम्ही जर एखाद्या अशा कंपनी किंवा अशा व्यवसायाचं अकाउंटिंगचं काम करत आहात की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टॉक किंवा स्टॉक रिलेटेड वस्तूंची मॅनेजमेंट करणं आवश्यक नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही अकाउंट्स ओनली हा प्रकार सिलेक्ट करू शकता। पण ज्या ठिकाणी तुम्हाला वस्तू किंवा गुड्स किंवा स्टॉक ग्रुप्स, स्टॉक आयटम्स अशा प्रकारचे इन्व्हेंटरी मास्टर्स तुम्हाला क्रिएट करायचे आहेत आणि तुम्हाला स्टॉक वाईज, ग्रुप वाईज किंवा स्टॉक आयटम वाईज, स्टॉक कॅटेगरी वाईज, गोडाऊन वाईज समरी तुम्हाला हवी आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खरेदी आणि विक्री केल्या जाणाऱ्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंचं नियोजन करायचं आहे। त्याची खरेदी विक्री, त्याचा स्टॉक, आवक जावक या सर्व प्रकारच्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत। तर त्यासाठी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी हा कंपनीचा दुसरा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी या प्रकारच्या कंपनीमध्ये तुम्हाला अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी या दोन्ही प्रकारच्या गोष्टी मॅनेज करता येणार आहेत। तुम्हाला लेजर देखील तयार करता येणार आहेत, तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट्सचा देखील वापर करता येणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला इन्व्हेंटरी आयटम्स देखील तयार करता येणार आहेत, म्हणजेच स्टॉक किंवा स्टॉक रिलेटेड वस्तू तुम्ही तयार करू शकता। नेहमीप्रमाणे तुम्ही फायनान्शियल इयर, बुक्स बिगिनिंग फ्रॉम या सर्व गोष्टी आवश्यकतेनुसार टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करून तुम्ही ही कंपनी सेव्ह करून घ्या। कंपनी क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये आता अकाउंट्स इन्फो आणि इन्व्हेंटरी इन्फो असे दोन पर्याय उपलब्ध झालेले दिसतील। तुम्ही मागच्या सेशनमध्ये अकाउंट इन्फो या मेनूमध्ये गेल्यानंतर लेजर्स या ऑप्शनचा वापर करून लेजर कसे तयार करायचे, अकाउंट्स कसे तयार करायचे याबद्दल माहिती जाणून घेतलेलीच आहे। लेजर तयार करण्यासंदर्भात अकाउंट ग्रुप्स किंवा अकाउंट हेड्स याविषयी देखील आपण माहिती डिस्कस केलेली आहे। लेजर तयार करत असताना कोणता लेजर कोणत्या ग्रुपमध्ये तयार करावा याविषयी आपण याआधी चर्चा केलेली आहे। आता तुम्हाला गेटवे ऑफ टॅली या मेनूमधील इन्व्हेंटरी इन्फो या दुसऱ्या मेनूचा वापर करायचा आहे आणि या मेनूमध्ये असणारे काही पर्याय आपल्याला वापरून पाहायचे आहेत। इन्व्हेंटरी इन्फो मेनू, या इन्व्हेंटरी इन्फो मेनूमध्ये तुम्हाला स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम्स, युनिट ऑफ मेजरमेंट, वाउचर टाईप अशा अनेक पर्याय दिसणार आहेत। या सर्व पर्यायांचा वापर करून तुम्ही स्टॉक ग्रुप क्रिएट करू शकता, तुम्ही स्टॉक कॅटेगरीज क्रिएट करू शकता, आवश्यकतेप्रमाणे युनिट ऑफ मेजरमेंट तयार करू शकता आणि इन्व्हेंटरी रिलेटेड काही वाउचर्स देखील तुम्ही तयार करू शकता। याआधी आपण टॅलीमध्ये उपलब्ध असणाऱ्या अकाउंटिंग वाउचरविषयी माहिती जाणून घेतलेली आहे। काही अकाउंटिंग वाउचर्स आपण यापुढेही डिस्कस करणार आहोत, परंतु अकाउंट विथ इन्व्हेंटरी या प्रकारची कंपनी जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला काही इन्व्हेंटरी प्रकारचे वाउचर्स देखील उपलब्ध होतात। येणाऱ्या पुढच्या काही सेशन्समध्ये आपण विविध प्रकारच्या इन्व्हेंटरी व्हाउचर्सविषयी देखील चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर, डिलिव्हरी नोट, रिसीट नोट या प्रकारचे काही व्हाउचर्स आपण वापरून पाहणार आहोत। आता आपण या इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन मेनूमधील स्टॉक ग्रुप हा पहिला पर्याय कसा वापरायचा हे पाहणार आहोत। स्टॉक ग्रुप म्हणजेच तुम्ही अकाउंटिंगमध्ये ज्याप्रमाणे अकाउंट ग्रुपचा वापर करता तसं तुम्हाला स्टॉक ग्रुपचा वापर करता येतो। तुम्ही ज्या वस्तूंची खरेदी विक्री करणार आहात, ज्या स्टॉक आयटम्स तुम्ही टॅली ERP9 मध्ये तुमच्या कंपनीमध्ये तयार करणार आहात, त्या सर्व आयटम्सना क्लासिफाय करण्यासाठी स्टॉक ग्रुप्स तुम्ही तयार करू शकता। तुम्ही एका ग्रुपमध्ये आणखीन सबग्रुप देखील तयार करू शकता
आणि सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व प्रकारचे आयटम्स किंवा वस्तू ज्यांची प्रत्यक्षात खरेदी विक्री केली जाते किंवा कदाचित मॅन्युफॅक्चरिंग किंवा उत्पादन केलं जातं, अशा सर्व वस्तूंची नोंद तुम्हाला ठेवता येऊ शकेल. त्या वस्तूंचं मोजमाप करण्यासाठी तुम्ही युनिट्स ऑफ मेजरमेंट देखील तयार करू शकता. जर एखाद्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री केली जात असेल तर त्या वस्तूच्या ब्रँडच्या नावानुसार किंवा त्या वस्तूच्या टाईपनुसार किंवा त्याच्या क्वालिटीनुसार तुम्ही वेगवेगळे ग्रुप्स करू शकता आणि त्या ग्रुपनुसार तुम्हाला वस्तूंची विभागणी किंवा क्लासिफिकेशन करता येऊ शकेल. जसं अकाउंटिंगमध्ये आधीच 28 प्रकारचे रेडीमेड अकाउंट्स उपलब्ध आहेत, तसं स्टॉक ग्रुप्स मात्र तुम्हाला स्वतः तयार करावे लागतील. तर कोणतेही रेडीमेड ग्रुप्स उपलब्ध नाही आहेत. तुमच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही हे स्टॉक ग्रुप तयार करू शकता. स्टॉक ग्रुप तयार करण्यासाठी तुम्हाला गेटवे ऑफ टॅली या मेनूमधील इन्व्हेंटरी इन्फो या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्टॉक ग्रुप हा पर्याय निवडला की तुम्हाला सिंगल स्टॉक ग्रुप आणि मल्टिपल स्टॉक ग्रुप असे 2 पर्याय उपलब्ध होतात. सिंगल स्टॉक ग्रुप या पर्यायामधून क्रिएट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकावेळी एक ग्रुप क्रिएट करता येईल, तर मल्टिपल स्टॉक ग्रुप क्रिएटमधून तुम्हाला मल्टिपल ग्रुप एकाच वेळी क्रिएट करता येतील. फॉर एक्झाम्पल, आपण एका अशा कंपनीची अकाउंटिंगचं काम करणार आहोत की ज्यामध्ये काही वस्तूंची देखील खरेदी विक्री केली जाते, काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. त्या व्यवसायामध्ये विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. फॉर एक्झाम्पल, सोनी, सॅमसंग, फिलिप्स किंवा IFD अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची खरेदी विक्री त्या कंपनीमध्ये केली जाते. तर तुम्ही इथे काही ग्रुप तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी सॅमसंग या नावाचा एक ग्रुप तयार करतो. समजा की एखादा व्यवसाय असा आहे की जो मोबाईल किंवा मोबाईल रिलेटेड ॲसेसरीची खरेदी विक्री करतो. त्यामध्ये सॅमसंगच्या देखील वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. नोकिया, सोनी, LG अशा वेगवेगळ्या कंपनीची उत्पादने विकली जातात. तर तुम्ही आवश्यकतेनुसार असे ग्रुप तयार करू शकता. जेव्हा तुम्ही ग्रुप तयार करता तेव्हा काही ग्रुप तुम्ही प्रायमरी म्हणून तयार करू शकता आणि प्रायमरीमध्ये पुन्हा तुम्ही तयार केलेल्या ग्रुपमध्ये सबग्रुप देखील तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल, सॅमसंग हा मुख्य ग्रुप झाला, पण सॅमसंगचे मोबाईलही तुम्ही विकता, सॅमसंगचे TVही तुम्ही विकता आणि सॅमसंगच्या ॲसेसरीजही तुम्ही विकता. तर सॅमसंग या ग्रुपच्या अंडर तुम्हाला आणखीन सबग्रुप तयार करता येऊ शकतात. आपण सुरुवातीला एक ग्रुप तयार करतो आहे सॅमसंग आणि तो प्रायमरी कॅटेगरीमध्ये आपण सिलेक्ट करतो आहे. इथे आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे, कॅन क्वांटिटीज ऑफ आयटम्स बी ॲडेड. याचा उपयोग कसा करायचा हे आपण पुढच्या काही उदाहरणामध्ये शिकणार आहोत. आपण एक इन्व्हेंटरी कंपनी क्रिएट करणार आहोत आणि या इन्व्हेंटरी कंपनीमध्ये स्टॉक ग्रुप्स कसे तयार करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. स्टॉक ग्रुप हे आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही तयार करू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये ज्या वस्तूंची खरेदी विक्री तुम्ही करणार आहात त्या वस्तूंच्या ब्रँडच्या नावानुसार, प्रॉडक्टच्या टाईपनुसार, क्वालिटीनुसार किंवा काही कॉमन फीचर्स असतात. या कॉमन फीचर्सवर आधारित तुम्ही तुमच्या वस्तूंची विभागणी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये करू शकता. अकाउंटिंगमध्ये 28 प्रकारचे रेडीमेड अकाउंट ग्रुप उपलब्ध आहेतच, पण स्टॉक ग्रुप्स हे तुमच्या आवश्यकतेनुसार आणि तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तयार करायचे आहेत. त्यासाठी टॅली ERP9 मध्ये मी एक नवीन कंपनी क्रिएट केलेली आहे आणि ही कंपनी क्रिएट करत असताना अकाउंट विथ इन्व्हेंटरी हा प्रकार मी वापरलेला आहे. अकाउंट विथ इन्व्हेंटरी या प्रकारची कंपनी बनवल्यानंतर गेटवे ऑफ टॅलीमध्ये इन्व्हेंटरी इन्फो हा मेनू तुम्हाला वापरायचा आहे. इन्व्हेंटरी इन्फो या मेनूमध्ये स्टॉक ग्रुप्स, स्टॉक आयटम्स, युनिट्स ऑफ मेजरमेंट्स, वाउचर टाईप असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्टॉक ग्रुप या पर्यायाच्या सहाय्याने स्टॉक ग्रुप तयार करू शकता. स्टॉक ग्रुप या बटनवर क्लिक केल्यानंतर सिंगल क्रिएशन आणि मल्टिपल स्टॉक क्रिएशन या दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही स्टॉक ग्रुप क्रिएट करू शकता.